आज अचानकच आमचा रिदाकडे जाण्याचा प्लॅन झाला होता. कारण का ते मी नंतर सांगतेच. आणि इकडे बनू बघा, गणपती बाप्पाची मूर्ती दिसली की त्याचे हात आपोआपच जोडले जातात. कारण माझ्यासारखे त्याला देखील गणपती बाप्पा खूप आवडतात. आणि बघता बघता माझं पिल्लू इतकं मोठं झालं आहे की स्वतः शूज काढतं, घालतं. आता त्याला त्यासाठी मम्माची गरज लागत नाही. आणि इथे आम्ही आता पोचलो होतो रिदाच्या घरी. आणि आमच्या रिदा मॅडम आमच्या स्वागतासाठी दारातच उभ्या होत्या. आणि इथे बनूला असं वाटत होतं की मी मागच्या मागेच जाते की काय, म्हणून तो पुन्हा मागे वळला आणि माझा हात पकडून घरात घेऊन गेला. मुलं किती इन्सिक्युअर असतात ना. आणि या तिघांची खूप गट्टी आहे. ही तिघं एकत्र जमली ना की फक्त आमच्याकडे मस्ती एके मस्ती चालू असते. अरे हो, बोलता बोलता मी विसरूनच गेले तुम्हाला सांगायचं की आम्ही रिदाकडे का गेलो होतो ते. बघा, हे असं असतं माझं. तर आम्ही रिदाकडे गेलो होतो कारण रिदाची तब्येत गेली 4-5 दिवस बरे नव्हते. तिला ताप येत होता आणि तिच्या मामाचं असं चालू होतं की नाही, मला रिदाला बघायला जायचं आहे. मग चला, अनायशी सुट्टी होती तर म्हटलं चला सगळेच जाऊन येऊया. आणि इथे प्राजूने मस्त जेवणाचा बेत केला होता. तिला नको म्हटलं होतं तरीही तिने तो घाट घातलाच. इथे मस्त गरम गरम भाकरी बनवायचं चालू होतं आणि इकडे बाजूला मटणही शिजत होतं. चला, मटण शिजतंय तोपर्यंत मी तुम्हाला काहीतरी दाखवते. आणि हे आहे त्यांच्या घरातील छोटंसं टेरेस गार्डन. अजूनही खूप झाडं आहेत पण ती मी तुम्हाला नंतर केव्हा तरी दाखवेन. आणि हा व्ह्यू बघताय, हा आहे शिवडीपासून उलव्याला कनेक्ट होणारा अटल सेतू ब्रिज. आणि अशी टेरेसवाली घरं ना मला खूप आवडतात बाबा. हा आहे रिदाच्या फर्स्ट बर्थडेला प्री बर्थडे फोटोशूट केलं होतं तेव्हाचा फोटो. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून छान जेवण केलं. आजचं मटण सातारा स्टाईल आहे पण त्यांच्याकडे कर्नाटकमध्ये फेमस असलेली एक मटण रेसिपी बनवली जाते. ती ना आपण तिला मोठ्या व्लॉगमध्ये कधीतरी बनवायला सांगूया. मटण खाल्ल्यानंतर डेझर्टसाठी काहीतरी गोड असावं म्हणून सागर इथे केक घेऊन आला होता. आणि इकडे आमच्या या 2 पिल्लांचं असं चॉकलेट खाणं चालू होतं. आणि घराची अवस्था बघताय तुम्ही कशी झाली होती ते. म्हणजे आमचं खाणं कमी आणि लादीवरचं अन्नच जास्त होतं. आणि हिचे डोळे बघताय, हिला खूप झोप आली होती. पण तरीही आम्ही होतो म्हणून तिला झोपायचं नव्हतं. असा तर तिचा झोपेचा टायमिंग होऊन गेला होता. आणि तिची एक गोष्ट खूप चांगली आहे की तिला सगळ्या गोष्टी ना वेळच्या वेळी लागतात. चला, तर आत्ता वेळ झाली होती आमच्या घरी जायची. मग काय, सगळ्यांना बाय बाय केलं आणि मग निघालो. तर अशी होती आमची अचानक ठरलेली धावती भेट आणि रिदासोबत घालवलेली एक रम्य संध्याकाळ. दॅट्स इट फॉर टुडे. चलो, बाय बाय.